कारण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली शतकांची परंपरा आहे। पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ आणि सामाजिक संदेश, मातीतल्या कसरती यांची ओळख या शोभायात्रांमधून होत असते आणि अशीच शोभायात्रा आपण पाहतो आहोत। गिरगावातली ही शोभायात्रा आपल्या समोर दिसते आहे। गिरगावातल्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। अनोखे चित्ररथ, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्ररथ, महिलांकडनं होणारी बुलेट सवारी किंवा बाईक स्वारी हे या चित्ररथांचं वैशिष्ट्य असतं। आता आपण दोन चित्र आपल्या स्क्रीनवरती पाहतो आहोत। गिरगाव आणि नागपुरातली दृश्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसतायत। त्यांच्याच बाजूला अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सुद्धा दिसते। नागपुरात रामरक्षेचं पठण सुरू असलेलं आपल्याला ऐकायला मिळतंय। अगदी मनोभावे देवेंद्र फडणवीस आणि प्राजक्ता माळी रामरक्षा पठण करताना दिसतायत। मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधि पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ अग्नेशकार्मुका करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नचितं मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरूरपुत्रमपातु रक्षः कुलविनाशकृत जानुली सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तका पादौ विभीषण श्रीदा पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाम्यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री। एक शोभायात्रा काढली आणि या शोभायात्रेमध्ये आपण पाहतोय की हजारोच्या संख्येनं लोक जे आहेत ते मराठी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या शोभायात्रेमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील सहभागी झालेली आहे। आपल्यासोबत स्वतः प्राजक्ता आहे। कसं वाटतं तुला नवीन वर्षाचं स्वागत तू आज नागपुरातून करताय? खूप भारी वाटतंय आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याची ही खरी पद्धत आहे। शोभायात्रा, पारंपरिक वेश आणि जल्लोष, ऊर्जा, आनंद, त्यामुळे फार भारी वाटतंय आणि नागपुरात मी पहिल्यांदा पाडवा साजरा करते, त्यामुळे एक नवपण आहे, त्यामुळे त्याचा फार आनंद आहे। मला सांग, तू आजपर्यंत नागपूरविषयी जे काही ऐकलं होतं त्यात कधी असं ऐकलं होतं की नागपूरकर इतक्या उत्साहात नवीन वर्ष स्वागत करायला एकत्रित येतात? मी काय पुणे आणि गिरगाव या शोभायात्रा अटेंड केल्या होत्या आणि तिथेच रमले होते, त्यामुळे मला इथल्या शोभायात्रेविषयी माहिती नव्हती। दसरा मेळाव्याबद्दल अर्थातच खूप ऐकून होते, पण आज मी हे पाहते आणि मला असं वाटतं की हे का आपल्याला माहिती नव्हतं, एवढी जल्लोषात साजरे करतात। तू बॉलिवूडमधनं येतं, खरं तर आता सगळं विचित्र वातावरण सगळं तयार होतं। अशा या वातावरणामध्ये इतक्या पारंपरिक पद्धतीनं लोक एकत्रित होणं ही आजची गरज आहे का? आणि तुझ्यासारख्या अभिनेत्री यात सहभागी होता, ही कुठेतरी नैतिक जबाबदारी म्हणून पण तुम्ही याला पाहता का? खरंच गरज आहे। 500 वर्षांपूर्वी इंग्लंडचा राजा ज्याचा स्वतःचा वाढदिवस जानेवारीमध्ये यायचा, म्हणून त्यांनी जानेवारीपासून नववर्ष सुरू व्हावं असं ठरवलं आणि इंग्लंडच्या ज्याची वसाहती होत्या त्या देशाने ते फॉलो करायला सुरुवात केली। परंतु निसर्ग नियमानुसार आज सूर्य आणि चंद्र मेष राशीत प्रवेश करतात। चैत्र हा वर्षाची सुरुवात आहे, त्यामुळे निसर्ग नियमानुसार आजपासून
लोकांवर की मार्चपासून महिना सुरू होत होता, तर त्यांनी लास्ट वीकमध्ये वगैरे आपला पाडवा येतो तर त्यांनी फुल वीक सुरू केला. म्हणजे एप्रिल फुल 1 एप्रिल जो आहे लोकांना खिजवण्यासाठी, हिणवण्यासाठी, आणि मग ती प्रथा सुरू झाली आणि आपण ते फॉलो करायला लागलो, लाजे खाजे घालतात. पण असं नाही आहे. अजूनही भारत, इराण, अफगाणिस्तान, इंडोनेशिया या देशांमध्ये अजूनही पाडवा हेच नववर्ष आहे. आणि मला वाटतं सनातन धर्म आपण फॉलो केला पाहिजे, कारण ते निसर्ग नियमानुसार चालतं आणि निसर्ग नियम पाळणं हाच निसर्ग नियम आहे. तुझा काय संकल्प असणार आहे या नवीन वर्षामध्ये? काय संकल्प घेशील? खूप काम करायचं आहे, खूप जोमात काम करायचं आहे आणि जेवढं शक्य तेवढं प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, रंगभूमीची सेवा करायची आहे, प्रेक्षकांची सेवा करायची आहे. आपण पाहतोय की प्राजक्ता माळींना नवीन वर्षात खूप काम करण्याचा जो आहे तो संकल्प केलेला आहे आणि नवीन वर्षाची या गुढीपाडव्याची महती काय हे देखील आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांटे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.